सतीविषयी विचार करताना म्हणजे एकूण साधनेविषयी विचार करताना मला आता असं थोडंसं सांगावंसं वाटतंय. त्याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे, पण अजून तेवढं त्याच्यावर फोकस नाही केला. पहिला जो मुद्दा आहे तो सती काय आहे हेच मी लक्षात घेतलेलं आहे. सती काय आहे, कशासाठी, हा मुद्दा जर लक्षात नाही आला तर पुढे प्रॅक्टिस होतच नाही, नाही का. म्हणजे आपण सतीला भान म्हणतो, जीवनाचं भान, जगण्याचं भान. सतीला आपण जागृती म्हणतो, अवेकनिंग, अवेअरनेस, असे आपण सतीचे अर्थ घेतो. अप्पमाद अजून पालू शकतो, पण भान जर आपण म्हटलं, आपण काय भानावर नाहीत का? आपण भानावर नाहीत का असं त्याचा अर्थ होता ना. आपण भानावर नाही म्हणून भान शिकायचंय, तर मग कसं वाटतं? म्हणजे भानावर नाहीत का आपण? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला वाटतं नाहीत. मी माझं सांगतो, तुमचं नाही म्हणत. ज्याने त्याने आपापलं बघायचं. म्हणजे मला वाटतं नाही, आपण 100% भानावर नसतो. आता भानावर नसतो याचा एवढाच अर्थ नाही की तुम्ही काहीतरी मिस्टेक्स करता. जसं आता सिग्मंड फ्राईड म्हणतो ना की तुम्ही आपण अनकॉन्शियस असतो. आपलं अनकॉन्शियस माइंड मोठं असल्यामुळे, अजागृत मन मोठं असल्यामुळे माणसाकडून मिस्टेक्स होतात. पण सिग्मंड फ्राईडनी जागृती कशी निर्माण करायची तो विषय नव्हता त्यांचा. त्यांनी काय पाहिलं की माणूस मिस्टेक्स करतो, चुका करतो. मिस्टेक हा त्याचा व्याख्यानांचा विषय फार मोठा. मिस्टेक्स आणि ड्रीम, स्वप्न, आणि आणखी बरेच विषय आहेत. त्याच्यावर त्यांनी बरेच व्याख्यानं दिलेली त्या एकाच विषयावर. तर माणूस मिस्टेक्स करतो कारण आतमध्ये त्याचं आतलं जग आणि बाहेरचं जग याचा मेळ बसत नाही. म्हणून तो बाहेर वागताना वेगळं वागतो, वेगळं बोलतो, चुकीचं बोलतो, चुकीचं करतो. का? तर आतमध्ये विस्कळीत असला पाहिजे. म्हणजे आतमध्ये तो भानावर नाही म्हणून बाहेर मिस्टेक करतो, असा त्याचा एक अर्थ नाही. आतमध्ये तो भानावर नाही म्हणून बाहेर मिस्टेक्स करतो. किंवा भानावर तर नाही ते नाहीच, पण अनेक इच्छा, आकांक्षा, तृष्णांनी त्याचं मन व्यापलेलं आहे आणि तो विशिष्ट काम करताना किंवा बोलताना त्या इच्छा, आकांक्षांच्या गोंधळामुळं वेगळंच बोलतो. म्हणजे दुसरे शब्द चुकून तो वेगळे शब्द बोलतो. काम करायचं असतं तर चुकून दुसरंच काम करतो. लिखाण करायचं असतं तर लिहायचं असतं एक आणि तो वेगळेच शब्द लिहितो, मग परत खोडतो. किंवा त्याच्या लक्षात पण येत नाही काय, नंतर वाचताना अरे हे असं लिहिलंय का, असं पण होतं. मिस्टेक्स हा माणसाचा, चुका करणं हा माणसाचा जो गुणधर्म आहे, याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्याच्यावर त्यांनी मग त्याच्या सायको अनालिसिसची, त्यांनी मनोविश्लेषणाची त्यांनी ते पायाभरणी केली आणि मग प्रॅक्टिकल बरेच एक्सपेरिमेंट केले त्यांनी. आता बुद्धाचं म्हणणं मला वाटतं असं आहे, तर ते तसं त्यांनी त्याच्याविषयी, सतीविषयी नेमकं काय म्हटलंय हे माझ्या तरी कुठे वाचण्यात नाही आलं. सती कशी डेव्हलप करायची ते आहे, आणि सती का पाहिजे
भान का पाहिजे, जागृती का पाहिजे आणि ती का नाही. जागृती नाही असं जर मान्य केलं आपण तर ती का नाही. माणसाचं मन चित्त भानावर थाऱ्यावर का नसतं. ते चित्त भानावर नाही, थाऱ्यावर नाही, त्याच्यामुळं बाहेर तर मिस्टेक्स होतात पण आतमध्ये पण खूप टेन्शन आहे, प्रेशर आहे. ते का आहे हे नाही कळत कारण त्याचं भानच नाही. आणि आपल्याला अनेक प्रेशर टेन्शन असतात. हे आता आपलं सामान्य जीवन जगताना आपण पाहतो की जसा आता तुमचा परवाचा प्रश्न, निराशेचा प्रश्न होता. त्या सामाजिक लेवलवर निराशा, पण निराशा ही मानसिक आहे. सामाजिक लेवलवर ते जरी निमित्त असलं, ते कारण असलं, निराशा कुठे आहे? आतमध्ये आहे. म्हणतो आपण सामाजिक, पण निराशा आंतरिक आहे, सायकोलॉजिकल आहे. किंवा सुभाष आंबेडकर परवा ते आले भेटायला, ते म्हणले सगळं गोंधळ झाला, मला काही सापडत नाही, सगळा गोंधळ आहे, सगळं मला टेन्शन आलं. हे सती कशी सापडल, ते कसं उतरेल, कसं ते मला ते शोधताना मला सगळं डोक्यावर ताण आलाय आणि शरीरावर ताण आलाय. बरोबर आहे, असंच आहे ना, तुमचे शब्द आहेत. तर ते प्रेशर टेन्शन हे म्हणजे आपला नेहमीचा अनुभव आहे. कारण काही असो, कारण कोणते असेल, टेन्शन, प्रेशर, डिप्रेशन, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, तर त्याचं अजून एक त्याचं म्हणजे दुसरं अंग असं आहे की हे जे सगळं आतमध्ये चाललेलं आहे त्याचं भानच नाही, ते जाणवतच नाही पूर्ण. जसं आता लगेच तुम्ही म्हणालात की नाही, चिंता ही सामाजिक पातळीवरची आहे. म्हणजे आपल्याला आपल्याच चिंता आहे हे नाही जाणवत. आपल्याला वाटतं समाजामुळे आपल्याच चिंता आहे. समाजात आपल्याला हा विषय जर रुजवायचा असेल तर तुमचं काय म्हणणं होतं, हे कसं सांगणार, मग ते कोण ऐकणार, असे प्रश्न होते ना तुमचे. ते कोण कसं सांगणार, हे सत्य आहे, हे सत्य आहे आणि ह्याचा विचार केल्यावर निराशा येते, असे तुमचे शब्द होते. बरोबर. आता हा विषय स्वतःच्या पातळीवरच अवघड वाटतो कारण सहज सापडत नाही. ते सती, जागृती, भान म्हणजे स्वतःमध्ये उतरणं हे सहज होत नाही. जी गोष्ट आपल्यालाच सहज जमत नाही, करता येत नाही, ते आपण लोकांना कसं सांगणार, हा प्रश्न साहजिक आहे आणि योग्य आहे, तो बरोबर आहे. परंतु ते जर जमलं नाही किंवा जमणार नाही या कल्पनेनेच निराशा काय येते. असा प्रश्न आपण, किंवा तुमचा पण प्रश्न तसाच असतो, मला हे शिकायचं आणि लोकांना सांगायचं. ते म्हणतात काउन्सिलिंग, मला हे सती शिकायची आणि लोकांना सांगायची. त्यामुळे त्यांना पण ते प्रेशर येतं, म्हणजे निराशा येते. तर निराशा काय येते हा एक चांगला चर्चेचा मुद्दा आहे. आपल्याला निराशा काय येते, म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती, मनासारखं पाहिजे किंवा जमणारच नाही. जसं मला जमणारच नाही, सती सांगायला जमणारच नाही,
आणि कसं सांगायचं आणि कोण ऐकणार आणि मला जमणार नाही असे बरेच प्रश्न त्याच्यात गुंतलेले आहेत. एकूणच त्या सगळ्याचं टेन्शन येतं आणि नंतर निराशा येते. तर अशी निराशा काय होते? आपली अपेक्षा आहे. बरोबर, काय म्हणायचं? म्हणजे एकटं चांगलं असून लोक ऐकत का नाही असं, किंवा मी 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 असं म्हणतो मला सांगता येत नाही. मी तर त्या उलटा हे करतो, ऐकत नाही म्हणजे मला सांगता येत नाही. एक कारण. दुसरं कारण, मला सांगता येत नाही आणि जरी सांगता आलं तरी लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कारण लोकांची लाईफस्टाईल जी आहे, त्यांचं जीवन जे आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत हे गुंतागुंतीचे आहेत आणि ते प्रश्न लक्षात घेऊन मला बोलता येत नाही. म्हणून माझं अपयश असू शकतं. माझा दुसरा अनुभव असा पण आहे की ह्याच्यातूनच माझी एक गोष्ट लक्षात आलेली की लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि एकेकाचा घेतला पाहिजे. म्हणजे आधी मी मला समजून घेतलं पाहिजे, माझे प्रश्न मला लक्षात आले पाहिजे आणि माझे प्रश्न मला किमान सोडवता आले पाहिजे, कमीत कमी सोडवता आले पाहिजे. सगळेच एकदम सुटणार नाही, पण किमान म्हणजे काय म्हणतात ना, पासिंगला काहीतरी 35-40 पाहिजे ना, तर तेवढं आपल्याला आलं तर आपण दुसऱ्याला 5% सांगू शकतो. तुम्ही आपल्याकडे 40% ज्ञान असेल तर दुसऱ्याला आपण 5% तरी सांगू शकतो. आपल्याकडे 50% असेल तर 10-15% सांगू शकतो. आपल्याकडे 80% असेल तर दुसऱ्याला 25-30-35 पर्यंत आणू शकतो आपण. म्हणजे केवळ ज्ञानाने नाही, मला ते सांगायचं कसं हे पण तंत्र माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते एक तंत्र म्हणजे कसं, दुसऱ्याला मला समजून घेता आलं पाहिजे. पण दुसऱ्याला मला तेव्हा समजून घेता येईल जेव्हा मला स्वतःला समजून घेता येईल. म्हणजे माझा प्रश्न सोडवता येतो मला. म्हणजे माझं प्रेशर, टेन्शन, इच्छा, आकांक्षा जे काय आहे ते मला समजते की अरे हे असं चाललंय. म्हणजे चित्त जे आहे हे सगळं चित्त आहे आणि ह्याच्यानुसार विचार चाललेले आहेत. तर हे विचार प्रक्रिया अशी आहे आणि त्याच्या पाठीमागचं हे चित्त म्हणजे आशा, आकांक्षा, अपेक्षा हे असं आहे. आणि त्याच्यामुळे मला अपयश येईल अशी भीती वाटते आणि म्हणून निराशा येते. म्हणजे आपल्या अपेक्षा हे आपल्या निराशेचं कारण आहे. अपेक्षा चांगल्या आहेत, इच्छा चांगल्या आहेत, मला लोकांना सांगता आलं पाहिजे, परंतु ते सांगण्यासाठी काय काय निकष आहे, काय क्रायटेरिया आहे तो पण लक्षात घेतला पाहिजे. पहिली गोष्ट, मला शिकवायचं म्हणजे शिकता आलं पाहिजे. मला लोकांना सांगायचं म्हणजे मला अनुभव तेवढा ताकदीचा कमावला पाहिजे, आला पाहिजे. किंवा आपण म्हणतो आता मला माझा प्रश्न सोडवता आला पाहिजे, म्हणजे माझी निराशा मला कमी करता आली पाहिजे, तर तुमच्या मनातली निराशा मला थोडी कमी करता येऊ शकते. आधी स्वतःवर काम करावं लागतं. पण हे करण्यासाठी आधी आपली जागृतीची, सतीची, भानाची पातळी ही जास्तीत जास्त सखोल किंवा विस्तारित किंवा उंच काही म्हणतात झिरपली पाहिजे. स्वतःमध्ये ते भान, सती झिरपली पाहिजे. मग आपण आपल्याला कळतो, आपल्याला आपलं भान आलं की आपल्याला आपण कोण आहोत, आपलं जीवन काय आहे, म्हणजे त्याच्यात समस्या आहे ते सगळं आलं. आपलं सुखदुःख सगळी समस्या, आपलं जगणं, स्वतःचं जगणं, आपलं कौटुंबिक अस्तित्व, आपलं सामाजिक अस्तित्व किंवा एकदम राष्ट्रीय म्हणा किंवा जागतिक म्हणा. आपण कारण जागतिक व्यवस्थेचे आपण घटक आहोत, त्याचंही भान आपल्याला येऊ शकतं.
आता ट्रम्पनं काहीतरी केलं आणि जग चीन सारखा देश त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे आणि मग ते काय व्यापारी युद्ध चालले म्हणतात. म्हणजे व्यापार युद्धामध्ये सामान्य माणसं बरडली जाऊ शकतात आणि म्हणजे मंदी येणार, महागाई होणार, सामान्य माणसं बरडली जाणार. म्हणजे जागतिक व्यापार युद्धाचा सामान्य माणसावर म्हणजे आपल्यावर परिणाम होणार. म्हणून आपल्याला त्याचं पण भान पाहिजे. पण नुसतं चिंता करून आणि विचार करून होणार नाही ते. तो प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करता 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 जेवढं आपण स्वतःपर्यंत येतो तेवढं आपल्याला हे लक्षात येतं, आधी मला कळालं पाहिजे की माझा प्रश्न काय, मग इतरांचे प्रश्न. तर सती, जागृती, भान हा मुद्दा घेऊन बोलतोय. त्याची जर आवश्यकता वाटली आपल्याला जीवन समजत नाही, म्हणजे पूर्ण कळत नाही. म्हणजे पूर्ण कळत नाही म्हणजे काय, आपल्याला आपल्या आता समजा निराशा ही समजतच नाही. निराशा म्हणजे काय हे समजत नाही. म्हणजे चित्त मन आपल्याला समजत नाही किंवा एक डिप्रेशन येतं समजत नाही. त्याला धरून ते कुठे येतंय नेमकं ते दिसत नाही, ते जाणवत नाही. त्याला धरून जे डोक्यावर ताण येतो, विचार प्रक्रिया, ते दिसत नाही, ते कळत नाही. ते न कळणं म्हणजे त्याचं भान नसणं, त्याची सती नसणं, त्याच्याविषयीची जागृती नसणं. आणि हे आधी काम झालं पाहिजे. म्हणजे काय करायचं, कशासाठी करायचं हे कळाल्यावर, म्हणजे कशासाठी करायचं म्हणजे उद्देश काय ते कळाल्यावर मग ते काय करायचं आणि मग कसं करायचं हे पुढचे प्रॅक्टिकल प्रश्न मग पुढे येतात. आणि त्या प्रॅक्टिकल प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे आहे, त्याला आपण सती साधना म्हणतो किंवा जागृतीची कार्यशाळा म्हणतो. परंतु हे करायचंच काम मुळात हेच जर नाही लक्षात आलं ना तर आपल्याला आपल्यामध्ये इंटरेस्ट निर्माण नाही होणार. आधी सती माझे प्रॅक्टिसचे काही टप्पे असे नॅचरली तयार झालेले आहेत अनेक वर्ष करून करून. आधी सती, मग गती. गती म्हणजे जीवन गती. आपलं जीवन स्थिर नाही, ते गतिशील आहे है ना. मोशन मध्ये आपण आपलं लाईफ नेहमी मोशन मध्ये असतं. हालचाली चालू आहेत ना, मुवमेंट चालू आहेत आपल्यामध्ये, बसलं तर चालू आहे. हालचाली चालू आहेत म्हणजे जीवन, लाईफ हे मोशन मध्ये आहे. आपण कुठं स्थिर नाही ना, म्हणजे स्थिर बसणंच पण स्थिर नाही. उठल्यावर, चालल्यावर, बाकीचे जे कामामध्ये आहोत ते तर आहेतच, पण बसलो तरी स्थिर नाही, झोपलो तरी आपण स्थिर नाही. मुवमेंट चालू आहे. काय काय चालू आहे. बसलो ठीक आहे, समजा आता आपलं सगळं झालं आणि आपण जेवण करून संध्याकाळी झोपलो, मग आपला मुवमेंट थांबला का, आपल्या हालचाली थांबल्या का, नाही थांबल्या. मग काय काय चाललं हालचाली, त्याचं भान आहे का, त्याची सती आहे का, ते जाणवतं का काय चाललंय ते. झोपी गेल्यावर तर उठल्यावरच कळतं आपण झोपलो म्हणून. बऱ्याचदा 10ला झोपलो
आणि सकाळी समजा 5-6ला जाग आली तर मध्ये 7 तास काय झालं काही सांगता येत. म्हणजे 7 तास आपण पूर्णपणे अजागृत होतो, भानावर नव्हतो, म्हणजे सतीमध्ये नव्हतो. सर्वसाधारणपणे आपल्याला असं थोडस पाहिलं स्वतःकडे तर हे असं जाणवतं. बरं, झोपेतून उठल्यावर परत संध्याकाळी झोपेपर्यंत तरी आपला जो काही 15 तासाचा जो पिरियड आहे समजा, किंवा 5 ते 18 तासाचा जो पिरियड आहे, 7 तास काही समजा झोपेत आहे 7 तास, 7 आणि 18 तास खाली राहिले, 18 तासाचा तरी आपला हिशोब जो आहे त्याच्यात जागृतीचा भाग किती आहे, भानावर असण्याचा भाग किती आहे आणि अजागृतीचा किती आहे, भानावर नसण्याचा किती, ह्याचा कधी आपल्याला डोक्यात विषय पण येत नाही, विचार पण येत नाही. आणि तो विचार येत नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची गरज पण वाटत नाही. कारण विचार केल्यावर तो प्रश्न जाणवल्यावरच लक्षात येईल ना, अरे आपलं सगळं झोपेतच चाललंय. त्याला तो फ्राईड सिग्मा अनकॉन्शियस माइंड म्हणतो. बुद्धाने त्याला अजागृत अवस्था किंवा प्रमाद म्हटलेला आहे. त्याला प्रमाद म्हणजे चुका करत, ज्याला सिग्मंड फ्राईड मिस्टेक्स म्हणतो, चुका म्हणतो, त्याला बुद्धाने प्रमाद म्हटलं. प्रमाद करणे, चुका करणे, मिस्टेक. तरी समस्या जर लक्षात आली तर मग आपण आपल्याकडे वळू शकतो. गरज निर्माण झाली तर आपण आपल्याकडे वळू शकतो आणि मग पुढचं काम सुरू होतं. तर ही गरज लक्षात आली का, हाच पहिला प्रश्न. आपण आता पुढच्या 28 दिवस आपण जे बसणार आहोत 14 एप्रिल ते 12 मे पर्यंत, बाबासाहेबांची जयंती ते बुद्ध जयंती, आपण हेच विषय आपण खोलात नेणार आहोत. म्हणजे ते काय, आता त्याचं ती गडीच बसली पाहिजे. आता मगम नाही बसायचं, आता ऐकणं खूप झालं. आता लेक्चर, प्रवचन, भाषण, रेकॉर्डिंग ते ठीक आहे, पण आपण आपल्या पातळीवर सुरुवात केली का, आपल्यापर्यंत आलोय का आपण, आणि प्रॅक्टिसला सुरुवात केली का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती घडी आपल्याला बसवायची असा संकल्प करून आपण 28 दिवस बसणार आहे. 28-29 दिवस काय इंटरेस्टिंग आहे. हा, तर असा संकल्प करून बसायचं. आणि एक सूचना करीन मी, रोज आपण जे करणार आहोत आणि त्यानुसार तुमची जी पुढची 24 तासाची प्रॅक्टिस चालेल, 23 तासाची, समजा 1 तास इथला सुटला की परत इथे येईपर्यंत तुमचं 23 तासाचं जे लाईफ आहे रोजचं, रोज त्यातले काही मुद्दे नोट डाऊन करता आले पाहिजे. म्हणजे डायरी करा, सती डायरी, जागृतीची डायरी. 2 वाक्य येऊ द्याल, 2 वाक्य लक्षात येऊ द्या, किंवा 10 वेळी लिहा, नाही तर पानभर लिहा, नाही तर 2 पानं लिहा, पण लिहा. मी 1986 पासून लिहित आलो. 1986 पासून मी डायऱ्या लिहित आलो. सुरुवातीच्या डायऱ्या ह्या पसार असतात, तर आपण काही लिहितो. आपण आता 2 शब्द जरी त्यातले सापडले, जसं आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मला रात्री हे समजलं की नाही, सती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आतली गती समजत नाही. गती समजल्याशिवाय तुम्हाला श्वासाची गती पण नाही समजणार,
म्हणजे आपण आनापानसती ज्याला म्हणतो, श्वासाच्या गतीत उतरल्याशिवाय आपल्याला जाणीवांची गती नाही दिसणार. फिलिंग, वेदना, सुखदुःख, सुखदुःखांची गती, वेदनांची गती, जाणीवांची गती जोपर्यंत त्याच्यात आपण उतरत नाही, त्या गतीमध्ये त्याची सती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं कारण म्हणजे चित्त कळणार नाही. त्याच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नकोच संघर्ष, इमोशन्स, हे त्या ज्या चित्तात आहे, ज्याचा परिणाम सुखदुःख आहे, त्या चित्तापर्यंत जाता येणार नाही. त्या चित्तानुसारच आपलं ब्रेन काम करतो. तर हे विचार करून नाही होणार आहे. त्याचा लॉजिकली त्याचा नाही विचार करत बसायचं, हे कधी समजत नाही. आपण जेव्हा एक लिहायला सुरुवात करतो लहानपणी, एक लिहिला, एक गिरवत आपला एक जेव्हा तयार होतो, मग आपला शिक्षक आपल्याला 2 सांगतो. एक झाल्यावर मग आपण 2 लिहितो, 3 लिहितो. काही दिवस आपण ते फक्त लिहितो. काही दिवसानंतर लक्षात येतं की एकात एक मिळवल्यावर 2 होतात. कधीतरी गणित जेव्हा सुरू होतं आपलं, एकात 1 अधिक 1 बरोबर 2 होतात. 1 अधिक 2 बरोबर 3 होतात. आणि मग 1 अधिक 2 बरोबर 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 होतात. अशी आपल्याला बेरीज कळते, नाही का? अरे 6 ला 3 ने भागल्यावर 2, म्हणजे हे जे कळतंय आपल्याला पुढे, हे 1, 2, 3, 4 हे जी बेसिक आहे, हे बेसिक जोपर्यंत आपल्या तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला लाखावर किती शून्य आणि कोटीवर किती शून्य, आणि त्यातली समजा 10,23,25,327 असं हे जे आहे, हे आता आपल्याला ते फार सोपं वाटतंय. जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा हे फार अवघड होतं. अरे बापरे, हे कधी जमायचं आपल्याला. तसं कधी कधी आपल्याला प्रॅक्टिस बद्दल पण वाटतं, कारण हे श्वास सापडत नाही. मग ते काळा कधी सापडणार, मग जाणीवा कधी सापडणार, मग चित्त कधी सापडणार, मग थिंकिंग प्रोसेस, ब्रेनचं काम कधी समजणार, मनोधम्म. तर त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. 1 पासून सुरुवात करा. तर आज आपण 1 पाहिला म्हणजे सती समजून घ्या. सतीची गरज आहे हे लक्षात घ्या. सती आपल्या जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी गरजेची आहे. ते आपलं म्हणजे कर्तव्य आहे. आपलं म्हणजे कसं जीवावर आल्यासारखं आपल्याला ते नाही करायचं, कर्तव्य आपलं. ती गरज आहे, आणि ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज आपल्याला आपोआपच सक्रिय करते. नॅचरली सक्रिय करते. त्यामुळे प्रॅक्टिस होते की होत नाही याची चिंता करण्यापेक्षा गरज निर्माण होईल अशी मानसिकता आपल्याला आधी निर्माण होईल हे पाहिलं पाहिजे. म्हणून आपण थोडं जास्त विस्तार करतोय आता. आणि एकदा तुम्ही तुमच्याशी कनेक्ट झाले, याला कनेक्टिव्हिटी म्हणतो, एकदा प्रत्येकजण स्वतःशी कनेक्ट झाला आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू झाली, मग आपल्याला जास्त चर्चा करायची गरज नाही. मग शोध कार्य, जीवनाचा शोध, प्रश्नांचा शोध, प्रश्न सुटला मग पुढचं काम, किंवा थोडं सुटायला सुरुवात झाली मग पुढचं काम, याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. किंवा इतरांना सांगणं, इतरांना सांगणं फार गरजेचं आहे. हे पण आपण आत्ताच लक्षात घेऊया. सांगणं गरजेचं आहे. पहिली गरज अशी आहे की जितकं तुम्ही लोकांशी बोलता, शेअर करता, सांगता, तितकी तुमची अंडरस्टँडिंग डीप जाते. मला थोडं जे काही थोड्यातलं समजलं
ते सांगून सांगूनच समजलंय, म्हणजे आधी करून करून समजलं, पण करण्यात पण पुढे मर्यादा येतात. का मर्यादा येतात? की जीवन जे आहे ना, जीवन हे असं एकदम असं पुस्तकासारखं नाही ना, हे पान झालं ते पान, ते पान झालं ते, असं नाही. गुंतागुंत आहे, ती कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंत आहे. त्यामुळे ते असं लगेच पाहायला सुरुवात केली दिसलं असं नाही होत. ते आता थोडं समजतं, मग थोडं, म्हणून तो वेळ जातो त्याच्यात. त्याचं काय प्री प्लॅनिंग करता येत नाही. ते प्रॅक्टिस करता करताच ते पुढं काय करायचं हे कळतं. प्रॅक्टिस करता करता म्हणजे चालता चालता, म्हणजे एखादा रस्ता अमुक एका ठिकाणी जातो, तिथं आपल्याला जायचंय, तर रस्ता एकदा माहिती झाल्यावर पुढचं काम आपल्याला रस्ता चालणं हेच आहे. नाहीतर रस्ता माहिती झाला चाललो नाही तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा, प्रॅक्टिस. तर ज्ञान हे, ज्ञानाचं रूपांतर समज, अंडरस्टँडिंग मध्ये झालं पाहिजे. नाहीतर नुसते शब्द गोळा केले, माहिती गोळा केली, पण ते समजलं नाही. अंडरस्टँडिंग, प्रज्ञा, समज नाही आली तर मग कृती होत नाही. तुमच्या टेक्निकल याच्यामध्ये पण थेअरी कळाली, पण प्रॅक्टिकल करताना तुम्हाला ते प्रॅक्टिकल हे नाही समजलं, स्टेप्स किंवा, तर तुमचं ते होत नाही प्रॅक्टिकल. सेम असंच आहे. तर आपण अशा पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करूया.